जय हिंद, वंदे मातरम. मी जवान चंदू चव्हाण आज तुम्हाला सांगू इच्छितो की आज मला 2-4 मिनिटांमध्ये तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहेत. मी पाकिस्तानामध्ये 3 महिने 21 दिवस देशासाठी यातना सहन केल्या. त्यानंतर 2016 मध्ये 17 मध्ये मला भारत सरकारने मी आभार व्यक्त करतो भारत सरकारचा की मला तुम्ही पाकिस्तानाहून आणलं. पॉलिटिकल माध्यमाने, परराष्ट्र खात्याच्या माध्यमाने मान्य सुषमा स्वराज, मान्य आपले मनोहर पर्रिकर हे आता नाही या जगामध्ये, असे रक्षामंत्री लावले होते देशाला. त्या कालावधीमध्ये आमचे सुभाष भामरे त्यांनी सुद्धा मला सोडण्यासाठी अथक प्रयत्न केले होते आणि मी त्या सर्वांचा मनापासून ऋणी आहे. पण आज ज्यानंतर मी भारतात आलो त्यानंतर अधिकारींच्या माध्यमाने मला चुकीच्या पनिशमेंट झाल्या. त्या पनिशमेंट झाल्यानंतर मला 2024 पर्यंत मी देश सेवा केली आणि नंतर मला रेस्टिगेट करण्यात आलं, बडतर्फ करण्यात आलं. माझं म्हणणं एकच होतं की तुम्ही मला ज्या पनिशमेंट दिल्या त्या खोट्या दिल्या, सूड भावनेने दिलेल्या होत्या, एकतर्फी दिलेल्या होत्या. याचं कारण एकच होतं की मला जर देशात नोकरीचा अधिकार नाही तर जे नक्षलवादी आत्मसमर्पण करतात त्यांना तुम्ही रोजगार देतात, त्यांना नोकऱ्या देतात. पाकिस्तानाहून येणारी सीमा हैदरला सुद्धा देशात नोकरीची ऑफर मिळाली होती. अभिनंदन, जे ऑफिसर होते म्हणून त्यांना मेडल सुद्धा लावलं गेलं. आणि मी देशासाठी 3 महिने 21 दिवस जे यातना सहन केल्या त्या झटकेने माझी आजी सुद्धा मरण पावली. आणि मी पाकिस्तानामध्ये तिथं खाण्यापिण्यासाठी नाही गेलो होतो, माझ्या देशासाठी गेलो होतो. याचं उत्तर भारतामधून कोणीही दिलं मला लेखी स्वरूपात तर ते उत्तर जर असेल तर त्यांनी मला नक्कीच भेटावं. पण जेव्हा मी गोष्टी युट्यूब चॅनलमध्ये, लोकांमध्ये, समाज माध्यमामध्ये सांगायला लागलो, याचं कारण एकच होतं, मीडिया दाखवत नव्हती. मीडियाने दाखवलंच नाही म्हणून मी सोशल मीडियावर, युट्यूब चॅनल मला काय असतं ते सुद्धा माहित नव्हतं. आणि इंस्टाग्राम हे ते माझ्या त्या दूरवर गोष्टी होत्या, ज्या पद्धतीने नाटे सरांनी सांगितलं जे तुम्हाला. म्हणून त्या टायमाला माझी व्यथा मी मांडत होतो. आणि त्या युट्यूब चॅनलमध्ये काही व्हिडिओ पाहिल्यानंतर आमच्या कर्मचाऱ्यांनी माझ्यावर फिर्याद दिली की जवानांमध्ये बंड घडून आणतोय, जवानांना ड्युटीपासून विचलित करतोय आणि अधिकारींना मारण्याची धमकी देतोय. मी असा एक कोणतीही गोष्ट केलेली नाही, कारण की युट्यूब चॅनलमध्ये गाईडलाईन असतात, तुम्ही कोणालाही धमकी देऊ शकत नाही, कोणाला अभद्र शब्द प्रयोग करू शकत नाही. माझी व्यथा मी मांडत होतो. राहिली गोष्ट, माझा सैन्यावर प्रबळपणे विश्वास आहे आणि सैन्य माझं एक आत्मा आहे. सैन्याशी माझा प्रेम आहे, कारण की आमच्या परिवारामध्ये सर्व सैन्यामध्ये. राहिली गोष्ट, मी देशाची 11 वर्ष सेवा केली. मी मागितलं काही नव्हतं, फक्त वर्दी मागितली होती. वर्दी मागताना एवढा मला त्रास झाला की माझ्यावर FIR दर्ज झाला आणि तो FIR दिल्लीमधून सांगण्यावरून FIR झाला असं सांगण्यात आलं. पण तो FIR किती खरा आहे खोटा आहे आमचं न्यायालय ठरवेल. आणि न्यायपालिकावर मला पूर्णपणे विश्वास आहे. आणि त्यासोबत मी तुम्हाला हे सुद्धा सांगतो, आज माझ्यावर 12 लाख कर्ज आहे. मी नाशिकच्या अर्थर रोड कारागृहामध्ये 4 महिने 10 दिवस तिथे यातना सहन केल्या. यातना सहन करत असताना मला ते जेल काहीच वाटलं नाही, नथिंग वाटलं, कारण की मी माझ्या भारतामध्ये होतो म्हणून मला गर्व वाटत होता. पण मला एक दुःख जरूर होत होतं की माझा मुलगा जन्माला आला, मी इथं नाही होतो, माझी पत्नी एकटी पडलेली होती आणि ती धावपळ करत होती, कोणीही येत नाही होतं. अशा परिस्थितीमध्ये आपले विनोद नाटे सर, भूमिपुत्र फाउंडेशनचे, त्यांनी एका वकिलाशी संभाषण केलं. वकिलाशी संभाषण केल्यानंतर वकिलाला ही व्यथा सांगितली. वकील हे ऍडव्होकेट प्रतीक ताजनपुरे हे नाशिकचेच होते. आणि त्याच्या आधी ज्या घटना घडत होत्या, मी जेव्हा माझ्या पत्नीला सांगण्याचा प्रयत्न करत होतो, मला भेटायला येत होती प्रेग्नेंट असताना, त्या टायमाला माझ्या पत्नीला, माझ्या सासऱ्यांना, माझ्या परिवारामध्ये कोणालाही काही समजत नव्हतं. चार्जशीट काय असते, चार्जशीट केव्हा येते, किती महिन्यात येते, 3 महिन्याचा कालावधी असतो. त्या घडावडीमध्ये मला हायकोर्टात जाण्यासाठी पैसा सुद्धा नाही होता. मग अशा परिस्थितीत ते 2 जण मला लाभले आणि त्यांच्या माध्यमाने गाईडलाईन करून माननीय कोर्टाने सुद्धा माझी बाजू समजून घेतली आणि त्यांनी ती बाजू दाखवली. या चंदू चव्हाण याने रक्षा मंत्रीपासून, प्रधानमंत्र्यांपासून सर्वांना पत्रव्यवहार केले. याची व्यथा मांडतोय, बंडनी घडवते. मी सैन्याविरुद्ध बिलकुल नाही आहे, मी आहे फक्त जी व्यवस्था आहे त्याच्या विरुद्ध. अधिकाऱ्यांनी जी कारवाई केली माझ्यावर शिस्तभंगाची, त्या चुकीच्या झाल्यात माझ्यासोबत, हेच मी सांगत होतो. आणि पण माझी सैन्यावर अजून सुद्धा प्रबळ विश्वास आहे. मला 2 मुलं आहे. आता 3 महिन्याचा 2 तारखेला एक मुलगा होणार आहे जो लहान आहे, आणि एक 3 वर्षाचा बाळ आहे जो आता पुढच्या डिसेंबरमध्ये 3 वर्षाचा होणार आहे. अशा मुलांना, माझ्या मुलांना, त्यांना मी उत्तर काय देऊ याचं उत्तर मला सर्वांकडून अपेक्षित आहे. आणि राहिली गोष्ट, माझं फेसबुक होतं ज्याच्यामध्ये 1 लाखाच्या वर
सबस्क्रायबर झाले होते फेसबुकला, ते बी बंद करण्यात आलं. नंतर 66,000 काहीतरी होते, ते बी बंद झालं. ते आपल्याला जमत नाही, पण करतोय कारण की मीडिया दाखवत नाहीये. म्हणूनच मी फेसबुक याच्या त्याच्या माध्यमाने सांगते, माझी व्यथा सांगतोय. युट्यूब चॅनलमध्ये मी कोणत्याही अधिकारी धमकी देणार नाही. पण राहिली गोष्ट, धमकी मी दिलेली बी नाही. राहिली गोष्ट, आज माझ्यावर 12 लाख कर्ज आहे. मी जगू का मरू हा प्रश्न माझ्यासमोर उपस्थित आहे. दुसरी गोष्ट, आज माझ्या मुलाला मला उत्तर देण्यासाठी काहीच नाहीये. राहिली गोष्ट, मी आज माझी व्यथा एकच सांगणार, माझ्या मुलांना दोघांना मी सैन्यामध्ये भरती करणार आहे. आणि मला देशभक्ती काय असते याचं सर्टिफिकेटची जरूरत नाही. मी मनापासनं, तनापासनं, धनापासनं माझ्या देशासाठी झटत राहील, मरत राहील. पाकिस्तानने माझ्या देशावर डोळा जरी उचलला, तो डोळा फाडण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. मी छत्रपती शिवाजी महाराजांचा एक लहानसा एक कार्यकर्ता म्हणून काम करतोय. राहिली गोष्ट, आज तुमच्याकडनं अपेक्षा आहे की तुम्ही सर्वजण या व्हिडिओला, जो बी लोक पाहत असेल, जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर सुद्धा करता. काही लोकांनी मला कॉल केले, पण कॉल करून मी करून तेच सांगून मला माझी व्यथा मांडायची. मी फक्त सोशल मीडियामध्ये तुम्हाला सांगतोय, आणि तुम्ही जेवढं प्रेम दिलंय त्या आशीर्वादाने मी जिवंत तर आलोय. माझा लास्ट क्षणपर्यंत मी देशासाठी मरत राहणार. राहिली गोष्ट, एकच सांगायचंय तुम्हाला या व्हिडिओमध्ये, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करजा. माझं जेवढं बी दुःख असेल, माझी कोर्ट कचेरीचं जे बी काही घडेल, मला न्यायालयावर पूर्णपणे विश्वास आहे. न्यायपालिकावर मला पूर्णपणे विश्वास आहे. माझा भारताच्या प्रत्येक नागरिकावर विश्वास आहे. राहिली गोष्ट, दिल्लीमध्ये जे आपले क्राईम झालं, जिथं ब्लास्ट झाला, तिथं आपले चांगले लोक मारले गेले निर्दोष. अशा लोकांवर देशद्रोहीचे खटले चालवा आणि त्यांना न आजीवन कारावास, डायरेक्ट फाशी शिक्षा देण्याचं यावी, असे सुद्धा करण्यात यावे. मी बघितलं, कारागृहामध्ये होतो, तिथं बंबई बॉम्बस्फोट मध्ये झालेला तिथे एक बसलेला होता, 30 वर्षापासून आहे. त्याला मस्त कॉन्स्टेबल आणि 8 लाख रुपयाचा खर्च गव्हर्नमेंट करते. 30 वर्षापासून त्याला सांभाळून ठेवलेले अबू अजमी ते काहीतरी होतं. तिथं बघितलं, त्याला चेहरा बिरा पाहायला मस्त मस्त फिरत होता. असं जेलमध्ये मी व्यथा पाहिलेली, मी शब्दात वर्णन नाही करणार. 70% सुप्रीम कोर्टाने बी पेपरामध्ये छापलं होतं. 70% लोक अजून बी सुद्धा अंडर ट्रायल मध्ये. जर मला वकील आणि नाटे सर आणि जर या गोष्टी कळाल्या नसतात, सिव्हिल कोर्टाशी कधी संबंध आला नाही, तर मी अंडर ट्रायल म्हणून फक्त जेलमध्ये सडलो असतो. अंडर ट्रायल म्हणजे तुम्ही फक्त केस चालू होईल, तारीखवर तारीख पडल्या असत्या आणि मी तिथं सडलो असतो. पण न्यायालयापाशी न्याय मागण्याची ही संधी वापस आलेली आहे. तर मी तुम्हाला एवढंच करेल की जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. आणि माझी लढाई फक्त व्यवस्था विरुद्ध आहे, नाही माझ्या सैन्याविषयी आहे. मी वर्दी मागतोय, मी बाकी काही मागत नाही. आज माझ्या मुलाला उत्तर मागतोय, एवढंच मागतोय. वंदे मातरम. आणि हे जे चॅनल आहे, फेसबुक आहे, फेसबुकला टाकतोय, तर जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा. आणि माझं हे ऑफिस आहे, म्हणजे मी स्वतः रजिस्ट्रेशन केलंय, कारण की याच्यामध्ये बरेच माझे चॅनल बंद केले जातात. तर जास्तीत जास्त माझं ओरिजिनल अकाउंट आहे, मी शेअर करतोय व्हिडिओ. जास्तीत जास्त शेअर करा लोक.